संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत, मनसेचे नेते। संदीपजी, अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, अजूनही पूर्ण माहिती दिली जात नाहीये रेल्वे विभागाकडनं, मात्र 5 जणांना जीव गमवावा लागलाय। निश्चित आपण जर बघितलं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे। म्हणजे माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का की लोकल मधनं असं जाता जाता आपण पडतो आणि आपल्या इथे माणसं मृत्युमुखी पडतात। एवढा जीव स्वस्त झालाय का माणसांचा? आणि मुळात असं आहे की लोकल ही एकमेव रेल्वेतली यंत्रणा आहे जी अतिशय चांगला नफा हा रेल्वे मंत्रालयाला मिळवून देते, आणि मग त्याच लोकलकडे दुर्लक्ष का केलं जातं? त्याच ठिकाणी लोकांच्या सेफ्टीसाठी का उपाययोजना केल्या जात नाही? का असं गर्दीमुळे माणसं पडतात? याला जबाबदार कोण? रेल्वेला काय नुकसान भरपाई देते? काहीच नाही, काहीच नाही। म्हणजे आज अक्षरशः एवढ्या करोडो टॅक्स आपण केंद्राला पाठवतो, त्याच्या बदल्यात महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या लोकांना काय मिळतं याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे। वारंवार निवेदनं देऊन या प्रकारच्या आम्ही रेल्वेची लोकलची सेवा वाढवली आहे, डबे वाढवले, पण त्याचा परिणाम होताना काही दिसत नाही। आज करोडो रुपये आपण मेट्रोवर, हजारो कोटी रुपये आपण मेट्रोवर खर्च करतोय, रेल्वेवर किती खर्च करतोय, लोकांच्या सेफ्टीसाठी किती खर्च करतोय, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना। नक्कीच, मात्र सध्या हा प्रश्न वारंवार विचारला जातोय, तो म्हणजे लोकलची वारंवारिता, मध्य रेल्वेवरती होणारा विलंब, या सगळ्यावरती आता येत्या काळात आपण काय आवाज उठवणार आहात आपल्या पक्षातर्फे? आम्ही आतापर्यंत सातत्याने आवाज उठवलेला आहे। आपल्याला आठवत असेल तर आमचे नेते अमित ठाकरे हे स्वतः, आम्ही जे सेंट्रल रेल्वेचे जीएम आहेत रेल्वेचे, त्यांना भेटलो होतो, त्यांना निवेदनं दिली आहेत। तर या सगळ्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करतोच आहे, पण दुर्दैवाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद रेल्वे मंत्रालयाकडनं यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाही, ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे। लोकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा। जे खासदार आपण निवडून दिलेले आहेत ते खासदार करतात काय दिल्लीत बसून? जर मुंबईच्या समस्या जर मांडणार नसतील तर मुंबईतनं निवडून गेलेले खासदार करतायत काय? काय याच्यावर संसदेत आवाज उठवला जात नाही? थोड्या वेळापूर्वी आम्ही नरेश म्हस्केंशी बातचीत केली, त्यावेळेला त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व स्वरूपाच्या सोयीसुविधा या दिल्या गेलेल्या आहेत। नेमकी काय घटना घडलेली आहे याबद्दल अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे, त्यांनाही अजून कळलेलं नव्हतं नेमकं काय घडलंय। नाही, मुळात असं आहे, मग चौकशी याची झालीच पाहिजे ना। पहिले चौकशी लावा याची, काय येत आहे त्याच्यावर काय उपाययोजना करणार आहे, हा प्रश्न नरेश म्हस्केंनी इथे विचारण्यापेक्षा संसदेत विचारला पाहिजे की काय घटना घडली ती आणि काय चौकशीचा अहवाल आहे त्याचा। जर खासदारांनी जाब नाही विचारला या केंद्राच्या प्रश्नावर तर कोण विचारणार? नक्कीच, तुर्तास धन्यवाद संदीपजी आमच्याशी बोललात त्यासाठी। तर मुळात मुंब्रा दिवा दरम्यान घडलेली ही अतिशय मोठी दुर्घटना आहे, 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। एकूण 10 ते 12 प्रवासी इथे पडले अशी माहिती समोर येते, आणि त्यात दरवाजाला लटकून प्रवास करणारे काही प्रवासी होते अशी ही माहिती समोर येते। अजूनही नेमके एक्सप्रेसमधनं हे लोक खाली पडले की लोकलमधून खाली पडले हेही स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अतिशय मोठा अशा स्वरूपाचा हलगर्जीपणा हा मात्र स्पष्ट होतोय। अधिक माहिती आपल्याला देतात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान। भाग्यश्री, अजून तरी काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच प्रज्ञा, अद्यापही स्पष्टता आलेली नाही, मात्र आता थोड्याच वेळात सीपीआरओ जे आहे जनसंपर्क अधिकारी जे माध्यमांशी बोलणार आहेत असं कळतंय, मात्र अद्यापही कोणतीही स्पष्टता दिली गेलेली नाहीये की ही लोकल ट्रेन होती की नेमकी एक्सप्रेस होती। आपल्याला जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार ही लोकल ट्रेन होती, मात्र जे बाकी गोष्टी चालतात त्यानुसार काही जण एक्सप्रेस असल्याचं देखील सांगतात, मात्र जे प्रतिनिधी आहेत, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी, ते लोकल ट्रेन असल्याचं त्यामुळे आपण बघतोय की किती गोंधळ आहे। घटना घडून पाऊण तास होत आला तरी सुद्धा घटना कशी घडली या संदर्भात संभ्रम असणं म्हणजे किती गोंधळ आहे हे आपण इथेच बघू शकतो। नक्की भाग्यश्री, तिथल्या स्थानिकांनी काही माहिती दिली आहे का? स्थानिकांचं काय म्हणणे, प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात, कळू शकले का? प्रत्यक्षदर्शी जे म्हणतात तेच लोकल ट्रेनची माहिती देतात प्रत्यक्षदर्शी की लोकल ट्रेन मधनं घटना घडलेली आहे, मात्र रेल्वे प्रशासन यावर कोणतीही स्पष्टता देत नाहीये। हीच महत्वाची प्रज्ञा याच्यात गोष्ट आहे की जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते असं म्हणतात की हे सगळं घडलंय हे लोकल ट्रेन मधनं घडलंय, आणि मी देखील एक शक्यता वर्तवली होती मगाशी, त्यानुसार या वेळेमध्ये ज्या मुंबईकडे येणाऱ्या लोकल्स आहेत त्या कच्चा खच भरलेल्या असतात गर्दीने, अक्षरशः लोक दाराला लटकलेले
नक्कीच. त्यामुळे ही जी घटना आहे ही लोकल ट्रेन मधनच घडली असावी अशी शक्यता मी देखील एक वर्तवलेली होती. नक्कीच भाग्यश्री, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत.